असेल याचं कारण म्हणजे माझी सहकारी मनाली आजपासून तुम्हाला ऑफिसमधून तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे आणि मी घरूनच तुमच्यापर्यंत प्रत्येक घडामोड पोहोचवणार आहे। आणि पहिली अर्थातच महत्त्वाची बातमी आहे कोरोनाबद्दलची, कारण राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला। ही संख्या खूप वाढत चाललेली आहे। कोरोना रुग्णांचा आकडा आता 320 वर पोहोचलेला आहे। एकाच रात्रीत जवळपास 18 नव्या रुग्णांना लागण झालेली आहे। मुंबईत 16 आणि पुण्यामध्ये 2 नवीन रुग्ण आढळलेत। राज्यामध्ये मृतांचा आकडा आता 12 वर गेलेला आहे। पालघरमध्ये 50 वर्षाच्या एका व्यक्तीचा मृत्यू झालाय। महत्त्वाचं म्हणजे पालघरच्या या व्यक्तीनं परदेशात प्रवास केलेला नव्हता। धोक्याची पातळी आपण तिथपर्यंत आलोय, पण काळजी घेतली तर आपण नक्कीच यातून सुद्धा पार पडू शकू। आणि म्हणूनच वारंवार सांगितलं जातंय की तुम्ही काळजी घ्या, घरी राहा। पण आत्ताची जी माहिती आहे त्यानुसार कोरोनाग्रस्तांची संख्या राज्यातली 320 झाली आहे। एकाच रात्रीमध्ये जवळपास 18 नव्या रुग्णांची वाढ झालेली आपल्याला आढळते। मुंबईमध्ये 16 आणि पुण्यामध्ये 2 नवीन रुग्ण आढळले। राज्यामधली मृतांची संख्या आता झालेली आहे 12। आपल्या सोबत आहेत आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे। स्वाती, काय अधिक माहिती आहे? पालघरमधल्या ज्या व्यक्तीचा मृत्यू झालाय ती तर परदेश प्रवास सुद्धा त्या व्यक्तीने केलेला नव्हता। खरं तर काल रात्री 2 जे राज्यामध्ये मृत्यू झाले, एक पालघरमध्ये झाला, पालघर जिल्ह्यात, आणि दुसरा झाला मुंबईमध्ये। असे 2 मृत्यूंसह आता आकडा हा 12 वर येऊन पोहोचलेला आहे। आणि जसं केतकी तू म्हणालीस तसं की पालघरच्या या वृद्धाचा कोणत्याही प्रकारे प्रवासाचा इतिहास नव्हता किंवा त्यांनी प्रवास केल्याची कोणतीही माहिती नाहीये। आणि तसं नव्हतं याचाच अर्थ असा आहे की एखाद्या लागण झालेल्या व्यक्तीकडनं त्यांना लागण झालेली असावी। आणि मुंबईतला हा व्यक्ती, त्यामुळे यांच्याबाबतची अजून अधिकची माहिती येणं बाकी आहे। पण याच्याबरोबर जो काही रात्रीमध्ये एक साधारणतः 18 रुग्ण वाढलेले आहेत, मुंबईमध्ये 18, मुंबईमध्ये 16 तर पुण्यात 2 असे 18। म्हणजे जर आपण कालपासून आतापर्यंत बघितलं तर 24 तासामध्ये बरोबर 100, कालचे 82 आणि आजचे 18, बरोबर 100 रुग्ण वाढलेले आहेत। म्हणजे नव्या रुग्णांची नोंद करण्यात आलेली आहे। आणि याचाच अर्थ असा आहे की खूप मोठ्या प्रमाणावर या कोरोनाचा फैलाव होतो आणि त्यातही सध्या 40च्या आसपास लोकांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। लोक मात्र ऐकत नाहीयेत। आता कोणत्या भाषेत सरकारला आणि प्रशासनाला सांगावं लागणार आहे। आपण जरा मागची एकूण गर्दी बघतोय की प्रत्येक ठिकाणी अशा पद्धतीने नाकाबंदी बघायला मिळते, पण अँब्युलन्सला मात्र कुठल्याही प्रकारे अटकाव होऊ नये यासाठी अँब्युलन्ससाठी एक वेगळा मार्ग आपल्याला बघतोय की जेणेकरून अँब्युलन्सला सहजपणे जाता यावं, पेशंट्सना कोणत्याही प्रकारे अडचणींना सामना करावा लागू नये। आणि त्यानंतर आपण बघतो की आता ही गाडी आलेली आहे आणि यांची तपासणी सुरू आहे। पोलिसांकडनं ग्लोव्ज वाटले जात आहेत एकूणच, कारण त्यांचा सातत्यानं संपर्क येत असतो लोकांशी, त्यांच्या गाडीची, त्यामुळे त्यांना आता ग्लोव्ज घालून काम करावं लागतं। आपण बघतो की आता महिला पोलिसांच्या हातात आपल्याला ग्लोव्ज बघायला मिळतात आणि हे सगळे ग्लोव्ज घालताना बघायला मिळतात। ग्लोव्ज यासाठी कारण सातत्यानं ज्यांचा खरं तर संपर्क येतो, म्हणजे मी आज ग्लोव्ज घातलेले आहेत हे फक्त काळजीसाठी, कारण मी गाडीतून खूप वेळ उतरते, त्यानंतर बूम हातामध्ये माईक पकडते, अनेकांशी माझं दुरून का होईना बोलणं होत असतं। आणि या सगळ्या प्रकारामध्ये अशा कुठल्याही ठिकाणी हात लागू नये म्हणून ही काळजी जशी मी घेते तसं आपण पोलीस घेताना बघायला मिळतात। सगळ्यांना पोलिसांनी खरं तर अनेक वेगवेगळ्या ठिकाणाहून लोकांनी पोलिसांना मदत देऊ केली आहे, मास्कची आणि बाकी सगळ्या या गोष्टीची। आणि राज्यभरात असंच चित्र बघायला मिळतंय की लोक या पद्धतीने काळजी घेत आहेत, बेघरांची, मजुरांची, ज्यांना ज्यांना शक्य आहे तेवढं आपल्या परीने करतायत। पण एवढं जर पुरेसं नाहीये तर काय महत्वाचं आहे? घरी राहणं महत्वाचं आहे। या लॉकडाऊन पिरियडला तुमचं औषध समजून तुम्ही घरी थांबा, बाहेर पडू नका, कारण जो 24 तासामध्ये 100 नवा आकडा नोंद करण्यात आलेला आहे, हा आकडा अधिकचा जर वाढू नये असं तुम्हाला वाटत असेल तर कृपया घरी बसा। केतकी, अगदी स्वाती, आणि तू सुद्धा काळजी घे कारण की तू प्रत्यक्ष फील्डवर फिरतेस। धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। यानंतर पुढची बातमी आहे बुलढाण्यातली, आणि बुलढाण्यातली बातमी अत्यंत गंभीर आहे। बुलढाण्यामध्ये जो मृत कोरोनाग्रस्त शिक्षक होता त्याच्या संपर्कात आणखी एक जण आला होता, ज्याला जो पॉझिटिव्ह रुग्ण निघालेला आहे, आणि हा रुग्ण 23 वर्षांचा तरुण आहे। बुलढाणा इथे आणखी 8 जणांचे रिपोर्ट्स येणं बाकी आहे, त्यामुळे बुलढाण्यातल्या या मृत व्यक्तीसह आता कोरोनाग्रस्तांची संख्या 4 वर गेली। अर्थातच बुलढाण्यामध्ये आता चिंता वाढलेली आहे, पण महत्त्वाचं हे आहे की जो मृत झालेला होता, ज्याला कोरोना झाला होता आणि ज्याचा मृत्यू झाला होता, त्याच्या संपर्कामध्ये काही जण आले होते ज्यांचे टेस्टिंग सुरू आहे। त्याच्यापैकी आणखी एक 23 वर्षांचा रुग्ण आहे, एक 23 वर्षांचा तरुण आहे ज्याला
कोरोनाची बाधा झाल्याचं, कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी अमोल गावंडे. अमोल, काय अधिक माहिती आहे? कारण बुलढाण्यात नक्कीच आता काळजी वाढली असेल. आपण जी संचारबंदी आहे किंवा घराबाहेर पडू नका असं सांगितलं जातंय, त्याचं बुलढाण्यामध्ये खरोखर लोक गांभीर्यानं पालन करतायत का? तिथं बुलढाण्याच्यासाठी चिंता जी 28 तारखेला त्या 45 वर्षाचा इस्माचा मृत्यू झाला होता. त्यानंतर 29 तारखेला रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर तो पॉझिटिव्ह म्हणून पॉझिटिव्ह रिपोर्ट आले होते. त्याच्या संपर्कात जे रुग्ण काही नातेवाईक आले होते त्यापैकी 60 जणांना क्वारंटाईन म्हणजे भरती करण्यात आलं होतं. भरती केल्यानंतर त्यातील 34 लोकांचे रिपोर्ट पाठवण्यात आले होते. 34 पैकी आजपर्यंत 24 रिपोर्ट प्राप्त झाले आणि 24 पैकी त्यामध्ये 3 जणांचं हे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यामध्ये एक 65 वर्षीय वृद्ध आहे, 13 वर्षाची मुलगी आहे आणि आज सकाळी जो रिपोर्ट प्राप्त झाला त्यामध्ये 23 वर्ष तरुण आहे. आणखी सुद्धा 8 रिपोर्ट बाकीच आहे. पण मात्र बुलढाण्यामध्ये अजून सुद्धा लोक गंभीर झालेले दिसून येत नाही. आज बी संचारबंदी काळामध्ये लोक रस्त्यावर फिरत आहे. त्यामुळे लोक आता बुलढाण्याची चिंता वाढलेली आहे. त्यामुळे आता तरी नागरिकांनी सतर्क होऊन आपल्या घरामध्ये थांबा, जेणेकरून आपण कोरोनाशी सामना करू शकतो. अगदी धन्यवाद अमोल या सगळ्या माहितीबद्दल.